अजूनही आपल्याकडे येणारे प्रेक्षक एक 1000 वेळा त्यांना सांगूनही मोबाईल चालू ठेवतात. हो, चालू ठेवत असतात. काही करू नाही ग शकत. मी म्हटलं ना, हतबलतेचा त्रास होतो. म्हणजे मला ना भीती काय वाटते माहिती आहे का? ब्लॅकआउटमध्ये जेव्हा असा एखादा लाईट दिसतो, की कोणीतरी काहीतरी चेक करत असतं किंवा नाटक संपल्या आपण स्टेजवरून, आपण रंगमंचावरून आत जायच्या आधी एक फोटो म्हणून जी लोकं येतात. खूप आदर आहे मला प्रेक्षकांविषयी आणि मी हे बोलते. मला असं वाटतं की इतकी माझ्या सादरीकरणात एवढी त्रुटी आहे का की मी नाटक संपल्यानंतर 1 मिनिटही त्यांना खिळवून ठेवू शकलो नाही. इतकं कुचकामी काम केलं मी आत्ता की लोक तिथे थांबून नाही राहिले की मी हे काय बघितलं असं थांबले नाही. माझ्यात काहीतरी असावं की ते धावत आत येतात. छान आहे, पण मी म्हटलं ना जसं माय बाप रसिक, आई आहात तुम्ही, वडील आहात तुम्ही. आई वडीलही चुकतात की कधी कधी. आई हे नको ना गं करू असं आपण आईला सांगितल्यावर आई नाही रागवत. त्यांनी का रागवावं आमच्यावर. पण खरंच थांबा ना, 2 मिनिटं थांबा. नका वाजवू, नको वाजू देत तुमचे फोन.